कुठून आलो कसे आलो कुछ पता नहीं है, बस पोचलेलो. राजभाऊ दमलेले आहेत. सो उसकी हालत हो गई है, उसका बैग कैरी किया है. हे गाइस, आम्ही निघालेलो पुण्याला जायला, पण आमच्या राजभाऊने सांगितलं की आम्हाला जायचंय आई एकविरेच्या दर्शनाला. आम्ही आलो आता लोणावळा. रात्रीचे वाजलेले आहेत 2:15 2:30 वाजत आले आणि आता आम्ही पोचलोय लोणावळा. तर शेवटी आम्ही जाऊन आता आईचं दर्शन घेऊ. आणि आमचे सूरज भाऊ सकाळी अचानक 12ची ट्रेन पकडली आणि ठरलं की थंडी लागली, म्हटलं जाऊ एकविरेला आणि आईचं दर्शन. सो आता त्याच्यामुळे आम्ही पोचलोय लोणावळा. रात्रीचे वाजले आहेत 3 आणि आता आम्ही लोणावळ्यावरून एकविरे साईडला चालत चाललेलो आहे. आम्हाला रिक्षा वगैरे काही भेटली नाही. एवढे रात्री कारणाने रिक्षा गाडी काहीच अवेलेबल नाहीये. सो मित्रांच्या संगतीने गप्पाच्या रंगतीने आम्ही पोहोचत आहोत एकविरेकडे. बस एकच मनात आशा आहे की आई तुझं दर्शन होऊ दे. आणि अशाच प्रकारे आम्ही असं जेवढा जाईल तेवढा प्रवास, आणि मध्ये काही व्हेकल भेटले तर आम्ही तेही पकडून जाऊ. सध्या सगळ्यांना लिफ्ट मागायचा प्रयत्न चालू आहे, बघू. मॉर्निंग, नमस्कार, राम राम. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 4 आणि आम्ही आता पोचलेलो आहे वाकसाई गाव इथे. आता इथून आईचं देऊळ आहे फक्त 3 किलोमीटर. टोटल डिस्टन्स होता 9.5 आणि त्याच्यामधले आता 3 राहिलेले आहेत. 6 किलोमीटर आमचं कंप्लीट झालेलं आहे चालू. आता आम्हाला कुठेही लिफ्ट वगैरे काही भेटलेलं नाही आहे. शेवटी आज शनिवारच्या दिवशी शेवटी आम्ही थांबलो मारुतीच्या देवळाजवळ. मंदिर आहे आणि आता आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे, रिलॅक्स बसून जरा वेळ. डायरेक्ट आता भेटून पायथ्यावरती. पोचलो आम्ही ऑलमोस्ट पायथ्याची पोचलो अशी पोचलेलो आहे. समोर आम्हाला दिसते 10 मिनिटाचं डिस्टन्स बाकी आहे. पाठी देऊळ आणि हा सूरज आणि हा रस्ता. कुठून आलो कसे आलो कुछ पता नाही आहे, बस पोचलेलो आहे. सो आम्ही फायनली पोचलेलो आहे आईच्या देवळाच्या पायथ्याशी. टोटल जर्नी 2 तास, डिस्टेंस 9.5 किलोमीटर आणि 7 में अपने यार और उसके हिसाब से पोचलेलो आहे. आता आम्ही दर्शनाला फ्रेश वगैरे आहोत. तो भेटू वरती. सो फायनली आम्ही पोचलो डोंगरावरती. आईचं देऊळ आणि लागलेला थकवा सगळ्या नाहीसा झालेला आहे. 2 बॅग्स. नटे भाऊ राजभाऊ दमलेले आहेत. सो उसकी हालत हो गई है, उसका बैग कैरी किया है. और त्याच्या हिशोबाने फायनली आम्ही पोचलो. आई माऊलीचा उदो आता दर्शन